राजकीय टॉप 9 बातम्या। ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। आउटगोईंग थांबवण्यासाठी आता ठाकरेंच्या सेनेकडून प्रयत्न सुरू झालेत आणि येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होईल। 76 किलोमीटरचा शेवटचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला केला जाईल। 701 किलोमीटरचा एक्सप्रेसवे पूर्णपणे तयार झाला आहे। ठाण्यामध्ये भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उद्या एक बैठक। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये बैठक असेल। कोकण पट्ट्यामध्ये भाजपकडून स्वबळासाठी चाचपणी होत असल्याची चर्चा आहे। शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चेवरून सामनामधून टीका। फडणवीस सरकारमध्ये नाराजी नाट्याचा तमाशा सुरू आहे। मंत्रिमंडळातील मिंधे मंडळ अजित पवारांवर नाराज आहे। दादांनी नाड्या आवळल्यावर अनेकांचा जीव आता कासावीस असल्याचं देखील टीकास्त्र सोडण्यात आलेलं आहे। पक्षामधून हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर यांच्या समर्थकांकडून सिडको परिसरामध्ये बॅनरबाजी। भाऊ सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशा आशयाचे हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। पक्षविरोधी वक्तव्य केल्यानं सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी। सुधाकर बडगुजरांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला हिरेंचा विरोध आहे। बडगुजरांचे देशद्रोही सलीम कुत्तासोबत संबंध आहेत। त्यांच्यासोबत घेतल्यास पक्ष बॅकफुटवर जाईल। आमदार सीमा हिरे आक्रमक झालेले आहेत। बुलढाण्यामधील माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी। दिलीप कुमार सानंदा 12 जूनला राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटामध्ये प्रवेश करतील। बुलढाणा जिल्ह्यामधून काँग्रेस पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांची एक्झिट सुरूच आहे। हिंदी भाषेवरून राज ठाकरेंचे शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र गेलंय। हिंदी सक्ती नसल्याचा अध्यादेश अजून का नाही? पत्रातून राज ठाकरेंचा हा सवाल आहे। हिंदीची पुस्तकं छापण्यावरून निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी 10 जून रोजी पुण्यामध्ये साजरा होणार आहे आणि शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह सर्व आमदार खासदार उपस्थित राहतील।